हाय फ्रेंड, नमस्ते. आज आपण बनवणार आहोत आळूची वडी. त्यासाठी आपण घेणार आहोत आळूची पानं. त्या पानांना उलटं ठेवून असं लाटण्याने जरासं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. पुन्हा ती पानं लाटून घेऊन व्यवस्थित ठेवायचे आणि त्यासाठी मग हे लागणार आहे चिंचेचा कोळ. त्या चिंचेच्या कोळामध्ये गूळ घातलेला आहे. त्यानंतर हळद, तिखट, मीठ आणि धने जिऱ्याची पूड. मीठ आहे आपल्या चवीनुसार घालायचं आहे. त्यामध्ये ते मिश्रण पूर्ण एकत्र करून त्यात बेसनचं पीठ घालायचं आहे. हे पूर्ण मिश्रण एकत्र करून घ्या एकजीव आणि ते मिश्रण असं एकत्र करा की त्याचे गोळे होऊ देऊ नका. आणि मग ते त्या पानावरती ते पान उलटं ठेवून पुन्हा ते मिश्रण लावून घ्यायचं आहे. आणि ते पान हे असं पान ठेवून पुन्हा ते पान त्या टोकाकडून ठेवायला हवं आहे. एक टोक या साईडला, एक टोक त्या साईडला. पुन्हा मग ते पूर्ण मिश्रण छान असं लावून घेऊन त्याचे रोल करून तयार करायचे आहेत. हे असे रोल तयार झाले की त्याला लगेच कुकरवर किंवा कुठल्याही भांड्यामध्ये आपण स्टीम करून घेऊ शकता 15-20 मिनटे. त्यानंतर ते स्टीम झाल्यानंतर एका पॅनमध्ये तेल घालायचे आहे. त्या तेलामध्ये हलकेसे तीळ घालून ते तीळ असे जरा फुटत आले की लगेच ते कापलेल्या वड्या आपण व्यवस्थितपणे पातळ पातळ अशा त्याचे काप करून ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. फ्राय असे हे 10-15 मिनटं फ्लेम आचेवर करून घ्यायचे. पुन्हा मग हे असे मस्त कुरकुरीत व्यवस्थित झाले की याला आपण एका डिशमध्ये काढून त्यावरती कोथिंबीर घालून असं गार्निश करून आपल्याला एकदम टेस्टी आणि क्रिस्पी वड्या खायला तयार झाल्या.